1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स हा जो तुमचा लेसन आहे 7th स्टँडर्ड इंग्लिशचा त्या लेसनचा आपण हार्ड वर्ड्स ते बघणार आहोत. सो हे हार्ड वर्ड्स तुम्ही तोंडपाठ करा आणि याचा अभ्यास करा म्हणजे तुमच्यासाठी इंग्लिश शिकणं जास्त सोपं होईल. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रवींद्रज होम स्कूलिंग चॅनल. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून व्हिडिओ करते. करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे, फील फ्री म्हणजे मोकळे वाटणे, फ्रेम म्हणजे रचना करणे किंवा तयार करणे, रिमेंबरचा अर्थ आहे लक्षात ठेवणे, रॉंग म्हणजे चुकीचे, ऍड म्हणजे जोडणे, पॅरेट म्हणजे पोपट, विनर म्हणजे विजेता, मिरर म्हणजे आरसा, रिप्लेस म्हणजे च्या जागी येणे, ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करणे, मदर टंग म्हणजे मातृभाषा, वॉच म्हणजे निरीक्षण करणे, डेमॉन्स्ट्रेट म्हणजे सादर करणे, एक्साइटेड म्हणजे अस्वस्थ झाला, लकी म्हणजे सुदैवी, ॲसेस म्हणजे तपासणे, पार्टनर म्हणजे जोडीदार, एक्सचेंज म्हणजे अदलाबदल करणे, मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण, फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह, कॅल्क्युलेट म्हणजे मोजणे, क्रॉस चेक पडताळणी करणे, अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय, इंटरेस्टिंग म्हणजे गंमतशीर, मनोरंजक, सरप्राइजिंग म्हणजे आश्चर्यकारक, आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद, टायटल म्हणजे शीर्षक, डेकोरेटिव्ह म्हणजे आकर्षक, शेप म्हणजे आकार, इंटरप्ट म्हणजे अडथळा आणणे, मीनिंग म्हणजे अर्थ, प्रोनाउन्सिएशन याचा अर्थ आहे उच्चार, प्रेझेंट म्हणजे भेटवस्तू, ट्रोड म्हणजे तुडवणे, ऑफर म्हणजे देणे, गेस्ट म्हणजे पाहुणा, परमिशन म्हणजे परवानगी, लेंड म्हणजे उसने देणे, जॉगिंग ट्रॅक म्हणजे धावण्याचा पट्टा, प्रेझेंट म्हणजे भेटवस्तू, अनटर्न म्हणजे उलटी किंवा पालथी, ड्रॉ लॉट्स म्हणजे गट तयार करणे, एनॅक्ट म्हणजे नाटकाचा प्रयोग करणे, चान्स म्हणजे संधी, ॲड्रेस म्हणजे पत्ता, क्राउडेड म्हणजे गर्दीचे, एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारण, लेंड म्हणजे उसनं देणे. याचसोबत आपले इथे जास्तीत जास्त हार्ड वर्ड्स आपण इथे दिलेले आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर कुठला शब्द अडत असेल तरीही तुम्ही सांगू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करून देईल. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.